नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण 30 साईजच्या कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग करणार आहोत. तर कशा पद्धतीने 30 साईज असल्यावर कटोरी किती घ्यायची, मोंढा किती घ्यायचा, शोल्डर किती घ्यायचे, तर कशा पद्धतीने ड्राफ्टिंग आणि कटिंग करायची ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर हे बघा, हे मेजरमेंट घेतले, उंची घेतली 13, छाती 7.5 आहे, कमर 7.25 आहे, कटोरी 5 आहे, पुढचा गळा 5.5 आहे, मागचा गळा 8.5 आहे, बाही 4.5ची, दंडघेर 4.5 आहे, मोंढा 5.5 आहे आणि शोल्डर देखील 5.5 आहे. तर या मेजरमेंटनुसार आपण कटोरी ब्लाऊजची 30 साईजच्या ड्राफ्टिंग करणारे, पेपरवरच करणारे. तर इथे मी न्यूजपेपर घेतला आहे. ही जी बाजू आहे ही फोल्ड बाजू आहे, तर यामध्ये बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्ट सोबतच कटिंग होणार आहे. तर आपण आता ड्राफ्टिंगला सुरुवात करू. सर्वात अगोदर आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. तर ब्लाऊजची उंची आहे 13, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला 14 इंचावर मार्किंग करायची. इथं मी एक 14 इंचावर मार्किंग करते. टेप पुन्हा पुढे ठेवून एक 14 इंचावर पुन्हा एक मार्किंग करून घेते, म्हणजे आपली जी लाईन आहे ती सरळ येईल. ही झाली आपली कमरची लाईन. त्यानंतर आपल्याला मार्किंग करायची मोंढ्याची आणि शोल्डरची. तर अगोदर आपण शोल्डर घेऊ. 30 साईजनुसार शोल्डर घेतले इथं 5.5 इंच. मोंढा देखील आपल्याला 5.5 इंचच घ्यायचा आहे. इथून आपण एकदा चेक करून घेऊ 5.5 इंच. स्केलनी हे मार्किंग जोडून घेऊ. त्यानंतर बघा, इथे आपल्याला तर छातीचं मार्किंग टाकायचं. तर 30 साईजचा चौथा भाग झाला आपला 7.5 इंच. 30चा चौथा भाग काढायचा आहे 7.5 इंच, प्लस त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच, 8.5 9.5. तर छातीची जी घडी आपण 9.5 वर टाकणार आहे, शिलाई मार्जिन प्लस करून. स्केलने आपण ही मार्किंग जोडून घेऊ. त्यानंतर इथं कमरची मार्किंग करायची. तर कमर 7.25 आहे, 7.25 मार्किंग करायची. बॅक साईडला आपण टक्स घेणार आहे. टक्सचं मार्किंग करायचं आहे 1 इंच. शिलाई मार्जिन घेते मी 2 इंच. जी छातीमध्ये घेतली तीच कमरमध्ये देखील घेतली. त्यानंतर इथून आपल्याला मोंढ्याचं मार्किंग करायचं आहे. तर बॅकचा मोंढा आपण 1.25 इंचावर मार्किंग करू आणि फ्रंटचा जो आहे तो 1.25 इंचावर मार्किंग करू. आता इथं मी मोंढ्याचा जो आकार आहे तो इथं ड्रॉ करून घेते अगोदर. दोन्ही मोंढ्याचे जे आकार आहे ते ड्रॉ करून घेतले. त्यानंतर आपल्याला गळ्याची मार्किंग करायची. तर गळा रुंदी घेणार आहे मी इथं 2.25 इंच. पुढचा गळा 5.5 आहे, त्याच्यात अर्धा इंच प्लस करून 6 इंच मार्किंग करणार आहे. खालून 2.5 इंच घेणार आहे गळा रुंदी. बॉक्स बनवून घेऊ आपण. आता इथं राऊंड शेपचा गळा आहे, तर इथं मी राऊंड शेप जो आहे तो ड्रॉ करून घेते. त्यानंतर इथं आपल्याला क्रॉसपट्टीची मार्किंग करायची. फिटिंगच्या साईडने 2.5 इंचावर एक मार्किंग करायची आणि इकडनं देखील एक 2.5 इंच आणि एक 3.5 इंचावर अशा 2 मार्किंग करायचे. अगोदर आपण 2.5 इंचाची जी मार्किंग आहे ती जॉईन करून घेऊ. त्यानंतर बघा, कटोरी क्रॉसपट्टी सरळ नसते, थोडा तिला शेप असतो कर्वमध्ये. तरी तसा क्रॉसपट्टीला शेप देऊन घेतला. त्यानंतर आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे. तर कटोरी आपली आहे 30 साईजनुसार 5 इंचाची. तर 5 इंचावर मार्किंग करते कटोरीची. त्यानंतर पुढच्या मोंढ्यापासून 2.5 इंचावर मार्किंग करायची आणि गळ्याच्या साईडने 1 इंचावर मार्किंग करायची. हे सर्व मार्किंग जोडून घेते. तर पूर्ण जी आपली कटोरी ब्लाऊजची ड्राफ्टिंग आहे ती इथं झाली आहे. आता आपण कट करून घेऊ. ती इथे मी कट करून घेते बघा. अगोदर बॅक साईडचा जो मोंढा आहे तो कट करायचा. त्यानंतर हा भाग जो फोल्ड आहे तो कट करून घेऊ आपण, म्हणजे बॅक आणि फ्रंट दोन्ही बाजूला होती.
तर बॅक पार्ट बाजूला ठेवते. तर आपल्याला फ्रंटचा जो मोंढा आहे तो कट करून घ्यायचा आहे इथे. त्यानंतर पुढचा गळा, क्रॉस पट्टी कट करायची आहे. त्यानंतर कटोरी जी मार्किंग केली तशीच आपण कट करून घेऊ इथं. आता आपण कटोरी दुसऱ्या पेपरवर वाढवून घेऊ. ते इथे मी दुसरा कार्डशीट पेपर घेतला आहे, म्हणजे तुम्हाला कटोरीचे जे मेजरमेंट आहे वाढवताना व्यवस्थित दिसावं त्यासाठी. ते इथं आपण आता कटोरी तिरपी ठेवून घेतली बघा, आणि जशी आहे तशी मार्किंग करून घेऊ अगोदर. तर कटोरी आपण मूळ कटोरी जी आहे ती कार्डशीट पेपरवर ड्रॉ करून घेतली. तर इकडनं बघा 1.25 इंच मार्किंग करायचं आहे आपल्याला. इकडनं देखील 1.25 इंचावर मार्किंग करायचं आहे. त्यानंतर इथून अर्धा इंच इथं असं जॉईन करून घेऊ गळ्याला. हे मार्किंग आपल्याला या 1.25 इंचाला जॉईन करायचं आहे इथे. ही लाईन चेक करू अगोदर आपण, ही किती आहे, 4.5 इंचाला एक लाईन कमी, तर ही देखील तेवढीच ठेवायची. त्यानंतर इथून देखील अर्धा इंच घेऊन आपल्याला ह्या 1.25 इंचाला खाली जॉईन करायचे. त्यानंतर या कटोरीचा सेंटर काढून घ्यायचा. इथून असा टेप ठेवून सेंटरवर एक मार्किंग करायची. तिथून खाली आपल्याला 1.5 इंच खाली मार्किंग करायची. इथून आपण आता कटोरी इथं अशी जॉईन करून घेऊ. दोन्ही जे मार्किंग वाढवले 1.25 इंच ते. तर अशी आपण कटोरी मूळ कटोरीपासून आपली जी मेन कटोरी ती वाढवून घेतली. आता आपण कट करून घेऊ. अशा पद्धतीने आपण कटोरी वाढवून घेतली. आता आपल्याला बाही कट करायची, त्यासाठी मी दुसरा पेपर घेते. तर इथं बघा मी दुसरा पेपर घेतला आहे. आता हा डबल फोल्ड आहे. आता या डबल फोल्डवरच आपल्याला बाहीची लांबी टाकायची आहे. तर बाहीची लांबी आहे आपली 4.5 इंच. त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 5.5 इंच मार्किंग करते. त्यानंतर मध्ये कॅप हाईटसाठी 2.5 इंचावर एक मार्किंग करते. त्यानंतर आपल्याला बघा आपली छातीचं जे चौथा भाग आहे तो इथं घ्यायचा आहे. तर छाती किती आहे आपली 30 साईज आहे. 30 साईजचा चौथा भाग झाला 7.5 इंच. आतमध्ये 1.5 इंचावर एक मार्किंग करायची. स्केलने अगोदर हे जे मार्किंग आहे ते जॉईन करून घेऊ आपण. त्यानंतर या 1.5 इंचापासून इथं क्रॉसमध्ये अशी लाईन ड्रॉ करायची, आणि ह्या क्रॉस लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. इथे टेप असा फोल्ड करायचा, सेंटरवर एक मार्किंग करायची. तिथून सेंटरपासून पुढे 1 इंचावर एक मार्किंग करायची. त्यानंतर इथं 1 इंच आणि 1.25 इंच अशा 2 मार्किंग करायचे आहे. त्यानंतर आपण बाहीचा जो आकार आहे तो ड्रॉ करू. अगोदर बॅकचा बाहीचा आकार ड्रॉ करायचा आपल्याला. त्यानंतर पुढचा, दोन्ही आकार आपण ड्रॉ करून घेतले. त्यानंतर इथं दंडघेर टाकायचा आहे. तर दंडघेर आहे आपला 4.5 इंच. शिलाई मार्जिन घ्यायची त्यात 2 इंच. स्केलने आपण इथं जोडून घेऊ. बाही देखील आपली ड्रॉ झाली. आता आपण बाही कट करून घेऊ इथून. त्यानंतर बाहीचा जो पुढचा आकार आहे तो कट करायचा.
तर बघा अशा पद्धतीने आपण 30 साईजच्या सर्व कटोरी ब्लाऊजचे पेपर पॅटर्न इथं मी कट करून दाखवले आहे तुम्हाला. कटोरी देखील वाढवली आहे. त्यानंतर फ्रंट, क्रॉसपट्टी आणि हा बॅक पार्ट. तर हेच पॅटर्न तुम्ही अस्तरवर ठेवून कुठेही काही वाढवायचं नाही, जसं आहे तशीच ड्राफ्टिंग करायची आणि कटिंग करायचे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.